स्कॅम 1992 या वेबसिरीज नंतर भारतीय शेअर बाजाराकडे नवीन गुंतवणूकदाराचा ओढा वाढत गेला। पण हर्षद मेहतापेक्षा चाणक्य गुंतवणूकदाराचे नाव तुम्हाला माहिती आहे का? या गुंतवणूकदाराने शेअर बाजारातून एका दिवसात तब्बल 31,68,00,000 रुपये कमावले होते। चला तर मग सुरुवात करूया शेअर बाजार 31,68,00,000 रुपये आणि वरचा क्लास व्हिडिओ। वॉटलोरूची लढाई आणि शेअर बाजार। वॉटलोरूची लढाई ही फ्रान्सचा राजा नेपोलियन बोनापार्ट यांच्या जीवनातील महत्त्वाची लढाई मानली जाते। नेपोलियन बोनापार्ट यांच्या विरोधात ब्रिटिश साम्राज्य आणि इतर अनेक युरोपियन देश या युद्धात उतरले। नेपोलियन आणि ब्रिटिश साम्राज्य यांचे भवितव्य वॉटलोरूच्या लढाईच्या निकालावर अवलंबून होते, कारण फ्रान्स संपूर्ण जगावर सत्ता प्रस्थापित करणार की लंडन स्टॉक एक्सचेंज उसळी मारणार हे लढाईच्या निकालावर अवलंबून होते। म्हणूनच प्रत्येक जण या लढाईच्या निकालाकडे डोळे लावून बसला होता। वॉटलोरूची लढाई आणि रॉथशिल्ड कुटुंब। त्या काळी रॉथशिल्ड हे लंडनमधील अतिशय श्रीमंत कुटुंब होते। वॉटलोरू ठिकाण हे लंडन पासून खूप दूर होते। युद्धाची बातमी येण्यासाठी कमीत कमी 1 ते 2 दिवस लागायचे। त्यावेळेस टीव्ही, इंटरनेट, रेडिओ यासारखी बातमी देणारे साधने अस्तित्वात नव्हती। या कुटुंबियांकडे बातम्या माहीत करून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती, तसेच संदेश वहन करणारी स्वतःची कबूतरं देखील होती। नॅथन रॉथशिल्ड चाणक्य गुंतवणूकदार। रॉथशिल्ड कुटुंबियाचा प्रमुख नॅथन रॉथशिल्ड हा अतिशय हुशार मनुष्य होता। नॅथन रॉथशिल्ड याला निकाल सर्वात आधी कळणार याची खात्री सर्वांनाच होती। नॅथनने जर शेअर खरेदी केले तर इंग्लंडचा लढाईत विजय झाला आणि समजा शेअरची विक्री सुरू केली तर इंग्लंडचा लढाईत नक्कीच पराजय झाला अशी खात्री ब्रिटिश जनतेला होती। 18 जून 1815 रोजी रविवार दिवशी लढाई पार पडली। लढाईचा निकाल नॅथनला रविवारी समजला होता। दुसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजेच 19 जून 1815 रोजी नॅथनने शेअर विकायचा सपाटा लावला। त्याच्या कृतीने सर्व गुंतवणूकदार घाबरून गेले आणि त्यांनी देखील शेअर विकायला सुरुवात केली। परिणामतः लंडन शेअर बाजार कोसळला। सर्व शेअरचे बाजारभाव पडले। त्याच दिवशी बाजार कोसळल्यानंतर चाणक्य नॅथनने शेअर खरेदी करण्यास सुरुवात केली, कारण या लढाईत ब्रिटिश साम्राज्याने विजयी मुद्रा संपादित केली होती। ही बातमी सर्वत्र पसरल्यानंतर लंडन स्टॉक एक्सचेंज पुन्हा वधारला। नॅथनने ज्या वेळेस लंडन शेअर बाजार कोसळला त्यावेळेस चांगले शेअर कमी किमतीला खरेदी केले आणि जेव्हा लंडन स्टॉक एक्सचेंज वधारला त्यावेळेस स्वतःकडील शेअर विकून एका दिवसात सुमारे 60 लाख पाऊंड इतका नफा कमावला। यावरून तुम्हाला अंदाज आला असेलच शेअर बाजारात चाणक्य पद्धतीने कसा नफा कमावला जातो। तर कशी वाटली वरची क्लास माहिती? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वरचा क्लास YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।